नमस्कार, स्वागत आहे आपल्या ॲडव्होकेट नरेंद्र महादेव या चॅनलवरती। आम्ही भारतभर समता संस्कार शिबिराच्या अनुषंगाने संपूर्ण भारतभर समता, न्याय, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता पोहोचवण्याचं काम करत असतो। या चॅनलच्या माध्यमातून आम्ही समता संस्कार वर्गावर पण चालवायचा प्रयत्न करतो। आपलं पण एक कर्तव्य आहे की तुम्ही आम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जोडून मोठ्या प्रमाणावरती सहकार्य करा। भारतभर समता, न्याय, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता जी भारतीय राज्यघटनेमधील मूलभूत हक्क आहे, मूलभूत तत्व आहेत, ते पसरवण्याचं कार्य तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला जोडून नक्कीच कराल अशी अपेक्षा बाळगतो। चॅनलला लाईक कराल, सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा आहे। मित्रांनो, समतेच्या मार्गाने चालत असताना समता संस्कार शिबिरमध्ये आज अत्यंत महत्त्वाच्या विषयाला अनुसरून आम्ही बोलणार आहोत। विषय अत्यंत व्यापक आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे, ते म्हणजे तथागत गौतम बुद्धांची समता शिकवण। आज असणाऱ्या बौद्ध पौर्णिमेच्या पावन दिनाच्या निमित्ताने आपण जगाला शांतीचे संदेश देणारे, तत्वज्ञ देणारे, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांची समतेची शिकवण ह्या अनुसरणाने आपण आजचा हा ब्लॉग, आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत। नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही लक्ष द्याल, लाईक कराल अशी अपेक्षा आहे। तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्माच्या अनुसरणाने विचार केला असता त्यांच्या जन्माच्या दिनानिमित्त बौद्ध तत्वज्ञानामध्ये आणि इतिहासकारांमध्ये सुद्धा वेगवेगळे मतमतांतरे येतात, परंतु सर्व इतिहासकारांच्या एकमताअंतर्गत तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563च्या सुमारास नेपाळ या ठिकाणी असणाऱ्या लुंबिनी ह्या गावामध्ये झालेला आहे। त्यांचं पूर्ण नाव तथागत सिद्धार्थ गौतम असं होतं आणि त्यांच्या वडिलांचं नाव जे होते राजा शुद्धोदन आणि आईचं नाव होतं राणी महादेवी किंवा महामाया असं त्या ठिकाणी त्यांच्या आईचं नाव इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। तथागतांच्या पत्नीचं नाव माता यशोधरा हे तथागतांच्या पत्नीचं नाव आणि त्यांच्या पुत्राचं नाव राहुल। ज्ञानप्राप्ती म्हणजे बोधप्राप्ती ही झाली तथागतांना इसवी सन पूर्व 528च्या सुमारास बोधगया या ठिकाणी तथागतांना ज्ञानप्राप्ती झाली। तथागतांचा मृत्यू म्हणजेच महापरिनिर्वाण हा इसवी सन पूर्व 483 कुशीनगर उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी मित्रांनो एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि इतिहासकार आणि बौद्ध तत्वज्ञानाच्या मध्ये एक गोष्ट या ठिकाणी सांगितली जाते की तथागतांचा जन्म आणि तथागतांचं महापरिनिर्वाण हे सुद्धा बौद्ध पौर्णिमाच्या दिवशी झालेला आहे। त्यामुळे बौद्ध पौर्णिमा हा दिवस फार असा व्यापक आणि फार असा महत्त्व बौद्ध पौर्णिमेचं बौद्ध तत्वज्ञानामध्ये आणि बौद्ध अन्वयामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। तथागतांचा जन्म हा राजघराण्यात झाला। जन्म झाल्यानंतर त्यांना सर्व सुख सुविधा, सर्व गोष्टी त्यांच्या घरामध्ये त्यांना मिळाल्या होत्या। अत्यंत सुखयुक्त जीवन तथागत त्यांच्या जीवनामध्ये जगत असताना अशी एक आख्यायिका किंवा असे एक विचार मांडण्यात येतात की तथागतांनी प्रपंच का धारण केली, तेवढं संसार सुखमय असताना तथागतांनी प्रपंच धारण का केली, बौद्ध तत्वज्ञान किंवा आत्मज्ञानाची प्राप्ती त्यांना काय व्हावी याबद्दल विचारवंतांमध्ये, बौद्ध तत्वज्ञानातील विचारवंतांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळतात। तरी देखील एक गोष्ट अशी सांगण्यात येते की ज्या दिवशी एक दिवस असा घडला ज्या दिवशी तथागतांना एक वृद्ध, एक रुग्ण आणि एक मृत आणि एक संन्यासी त्यांना दिसला आणि हे सगळं त्यांच्या दृष्टिक्षेपात आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न पडला की जीवनामध्ये दुःख आहे, त्यांना जीवनातील दुःख कळालं आणि ते दुःखाच्या मार्गाचा, त्यावर दुःखावरती विजय मिळवता येईल का, त्या दुःखाच्या मार्गाला सत्याच्या अनुसरणाने शोधण्यासाठी तथागत सत्याच्या शोधासाठी, आत्मज्ञानाच्या शोधासाठी घराचा, संसाराचा त्याग करून ते बाहेर पडले आणि त्यांनी प्रपंच धारण केली, असा एक मतप्रवाह आहे। दुसरा एक बौद्ध तत्वज्ञानामध्ये मतप्रवाह असा आहे की तथागतांनी प्रपंच धारण करण्याच्या आधी एक युद्ध पाण्यावरून झालेलं पाहायला मिळतं। दोन देशामध्ये पाण्यावरून युद्धाचे प्रसंग निर्माण झाला आणि तथागत आहे शांतीच्या मार्गाने शांतीदूत आहेत, हे सर्वांना सर्वश्रुत आहे आणि युद्ध नको बुद्ध हवा असं तत्वज्ञान जगभर असताना तथागतांनी त्या काळामध्ये कुठेतरी युद्ध थांबून आपण या युद्धापासून परागंद व्हावा या अनुसरणाने त्यांनी प्रपंच धारण केली, असा पण एक मतप्रवाह बौद्ध तत्वज्ञ आणि इतिहास संशोधकामध्ये आढळून येतो। मित्रांनो, बोधगया येथे पिंपळाच्या झाडाखाली त्यांना बौद्ध म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त झाले, ज्याला बोधिप्राप्ती असं म्हणतात। तेव्हापासून बुद्ध म्हणजे प्रबुद्ध असे झाले आणि ज्ञान प्राप्ती झाल्यामुळे ते
तथागत भगवान गौतम बुद्ध त्यापासून ओळखण्याला आले असं आपल्याला त्यापासून पाहायला मिळतं. मित्रांनो, माणसाच्या जीवनामध्ये समतेचा ज्या वेळेला विचार होतो त्यावेळेस समतेचे मूळ आणि सार हेच तथागतांनी निर्माण केलेलं आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धाची शिकवण ह्या अनुसरणाने थोडीशी माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे बघूया. त्यांची जी शिकवण होती ती दुःख आणि त्या अनुसरण असणारे निर्मूलन कसं करता येईल, की माणसाच्या जीवनामध्ये दुःखाचे कारण शोधणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यावरती त्यांनी काही उपाय सांगितले आहेत. तर ते चार आर्य सत्य या दुःखावरती उपाय तथागतांनी सांगितलेले आहेत. त्याचबरोबर मध्यम मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग सुद्धा तथागतांनी सांगितलाय. तो अष्टांग मार्ग भोग आणि त्याग यांच्यातील मध्यम मार्ग त्यांनी शोधलेला आहे, तो अष्टांग मार्ग. त्याचबरोबर करुणा आणि अहिंसा म्हणजे सर्व प्राणी मात्राबद्दल दया बाळगावी अशी तथागतांची विचारसरणी होती. बौद्ध तत्वज्ञानामध्ये म्हणजेच तथागतांनी प्रज्ञाशील आणि करुणा हे अत्यंत महत्वाची शिकवण संपूर्ण जगाला दिलेली आहे. प्रज्ञा म्हणजे विज्ञाननिष्ठ विचारसरणी, सत्यावर आधारित विज्ञाननिष्ठ विचारसरणी तुमच्या मनामध्ये जागृत करणे म्हणजे प्रज्ञा. शील म्हणजे आपलं चरित्र अत्यंत शुद्ध चरित्राचं आचरण करणे म्हणजे शील. आणि करुणा म्हणजे माणसाच्या हृदयामध्ये असणारं प्रेमाची शाश्वत भावना जागृत ठेवणे म्हणजे करुणा. हे तीन विचारसरणी तथागत भगवान गौतम बुद्धाने संपूर्ण जगाला आणि विश्वाला दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांचा एक स्वतंत्र विचार होता, तो म्हणजे अंधश्रद्धा न करता स्व अनुभवावर विश्वास ठेवणे. स्वतःला जे अनुभव आले आहेत त्या अनुभवावर विश्वास ठेवून आपल्या जीवनातील दृष्टिकोन, जीवनाचा योग्य तो मार्ग निवडणे म्हणजेच आत्मदीपभव ही शिकवण सुद्धा तथागतांनी आपल्याला दिलेली पाहायला मिळते. जे काही चार आर्य सत्य सांगितलेले आहेत त्या चार आर्य सत्याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करू. पहिलं म्हणजे दुःख आहे. जीवनामध्ये दुःख आहे आणि दुःख हे सत्य आहे, हे नाकारता येणार नाही. म्हणजे जीवनामध्ये दुःख अपरिहार्य आहे की पहिला आर्य सत्य. दुसरं आर्य सत्य की दुःखाचे कारण काय आहे म्हणजे दुःख समुदाय. दुःख हे तृष्णेमुळे निर्माण होते. तृष्णा म्हणजे इच्छा, लाभ, मोह, माया, आकांक्षा या गोष्टींमुळे माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होते. हे दुःखाचं मूळ कारण तथागतांनी शोधून काढलेलं आहे. त्यानंतर तिसरं आर्य सत्य तथागतांनी सांगितलं की दुःखाचा नाश होऊ शकतो, दुःख निरोध. एक तिसरं आर्य सत्य आहे की तृष्णा संपवल्यानंतरच माणसाचे जीवन सुखमय शांतिमय होईल आणि तृष्णेचा त्याग केल्यापासून माणूस दुःखापासून मुक्ती मिळेल. म्हणजेच दुःख निरोध जर करायचा असेल तर तृष्णेचा संपूर्णपणे माणसाने त्याग करावा असं तत्वज्ञान तथागतांनी आपल्याला सांगितलं. आणि शेवटचं चौथं आर्य सत्य तथागतांनी सांगितले म्हणजे दुःखाचा नाशाचा मार्ग आहे अष्टांग मार्ग. म्हणजे दुःखात नाशाचा मार्ग करायचा असेल तर दुःख मार्गाचा अष्टांग मार्गाने दुःखाच्या नाशाचा आपल्याला मार्ग दुःख संपवता येतं. त्या अष्टांग मार्गाने माणसाने स्वतःचं जीवन व्यापन करणं अपेक्षित आहे असं तथागतांची शिकवण आहे. जे काही 8 अष्टांग मार्ग आहेत त्याची आपण थोडक्यात ओळख करून घेऊयात. त्या अष्टांग मार्गाला बौद्ध तत्वज्ञानामध्ये मध्यम मार्ग असं सुद्धा संबोधण्यात येतं. हे अष्टांग मार्गामध्ये पहिला अष्टांग मार्ग आहे समक्य दृष्टी. आपली योग्य अशी दृष्टिकोन मनुष्याचा असावा, दृष्टिकोन चुकीचा नसावा, योग्य अन्यच समक्य दृष्टिकोन असावा. हा पहिला अष्टांग मार्ग. दुसरा अष्टांग मार्ग म्हणजे समक्य संकल्प. प्रत्येक मनुष्य प्राण्याचा संकल्प हा योग्य विचाराने तयार असायला म्हणजे संकल्प हा योग्य संकल्प असावा म्हणजेच समक्य संकल्प. तिसरा अष्टांग मार्ग आहे समक्य वाणी. सत्य आणि अहिंसाच बोलावं. हिंसात्मक बोलणं माणसानं टाळावं. कुठल्याही बोलण्यातनं माणसाला समोरच्याला हिंसा होईल, समोरच्याचं मन दुखवेल असं बोलू नये. म्हणजेच आपली वाणी ही समक्य वाणी असावी असं तथागत भगवान गौतम बुद्धाने त्यांच्या तिसऱ्या अष्टांग मार्गामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तथागतांचा चौथा अष्टांग मार्ग म्हणजे समक्य कर्म. आपले आचरण, आपले कर्म चांगले असावे आणि चांगले आयुष्यभर कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच समक्य कर्म हे तथागतांचं चौथा अष्टांग मार्ग आहे. त्यानंतरचा पाचवा अष्टांग मार्ग म्हणजे समक्य उपजीविका. आपलं नैतिक उपजीविका आचरण करताना अत्यंत आपली उपजीविका समक्य मार्गाने चालावी. म्हणजेच उपजीविका करत असताना कुठलंही कोठं नाठं चुकीच्या मार्गाने आपलं जीवन जाऊ नये. म्हणजे नैतिकतेला धरूनच आपलं जीवन चालावं म्हणजेच समक्य अवजीविका. समक्य आजीविका हे अत्यंत महत्वाचा अष्टांग मार्ग आहे. त्यानंतर 6वा अष्टांग मार्ग म्हणजे चांगले जीवन, चांगले जगण्याचा प्रयत्न करणे म्हणजे समक्य प्रयत्न. समक्य प्रयत्न हा एक अत्यंत आपले जे प्रयत्न करत असताना ते प्रयत्न सुद्धा जीवनात सक्सेस होण्यासाठी, जीवनात यशस्वी होण्यासाठी समक्य मार्गानेच करावे. चुकीच्या मार्गाने, खोट्या मार्गाने जीवनामध्ये प्रयत्न करू नये. म्हणजे समक्य प्रयत्न हा सुद्धा अष्टांग मार्ग अत्यंत महत्वाचा आहे. त्यानंतर 7वा आहे तो म्हणजे स्मृती. समक्य स्मृती हे अत्यंत महत्वाचा अष्टांग मार्ग आहे.
जागरूकता जी आहे ती अत्यंत आवश्यक आहे जीवनामध्ये. म्हणजे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून जीवनाबद्दल जागरूकता असावी, म्हणजे समक्य स्मृती असावी. हा सुद्धा एक 7वा अष्टांग मार्ग तथागतांनी सांगितलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर शेवटचा 8वा आणि अत्यंत महत्वाचा मार्ग म्हणजे समक्य समाधी. एकाग्रता आणि ध्यान प्राप्ती करत असताना आपली जी समाधी अवस्था आहे ती समक्य असावी, योग्य असावी, विज्ञाननिष्ठ असावी, अशी तथागतांची मूळ शिकवण आहे. या ज्या आध्यात्मिक मार्गाला जात असताना बऱ्याच लोकांच्या वेगवेगळ्या कृती असतात, वेगवेगळ्या चमत्कार मार्गाने दाखवलेले असतात, परंतु तथागतांनी सगळं चमत्कार नाकारून अत्यंत विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून एकाग्र आणि ध्यान हे सुद्धा समक्य मार्गाने असावे, म्हणजे समक्य समाधी ही संकल्पना 8वा अष्टांग मार्ग तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला सांगितलेला आहे. त्याबरोबर इतर काही महत्वाचं तत्वज्ञान पालीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, बौद्ध तत्वज्ञानामध्ये, बौद्ध फिलॉसॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ते म्हणजे जे की अनित्यता. अनित्य म्हणजे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बदललेल्या आहेत, बदलणार आहेत. नित्य असं काही नाही. अनित्यता म्हणजेच जग हा बदलणारा दृष्टिकोन आहे. जग हे बदलणार आहे. जगामध्ये काहीही असं शाश्वत नाही, हे एक तत्वज्ञान बौद्ध फिलॉसॉफीमध्ये सांगितलेलं तथागतांनी आपल्याला पाहायला मिळतं की अनित्यता म्हणजे अनिच्छा, ज्याला पालीमध्ये अनिच्छा असं म्हणूया. सर्व गोष्टी बदलतात, काहीही जगामध्ये शाश्वत नाही. दुसरे की अनात्मा म्हणजे स्व आणि आत्मा ही कल्पना भ्रामक आहे असं तथागतांनी सांगतात की आत्मा आहे का किंवा आत्मा नाही का आणि स्व म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी तथागतांनी आत्माच्या अनुषंगाने अनात्मा ही जी गोष्ट आहे, अनात्मा म्हणजे स्व आणि आत्मा ह्या गोष्टी आहे, या विज्ञाननिष्ठेवरती सिद्ध होत नाहीत, म्हणजे ह्या गोष्टी भ्रामक आहेत, अशा थोड्याशा तथागतांच्या मार्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि करुणा आणि मैत्रीबद्दल एक अत्यंत महत्वाचा दृष्टिकोन तथागतांनी सांगितलेला आहे. आपण मगाशी पाहिले की प्रज्ञा, करुणा आणि मृदुता, अहिंसा ह्या तत्वज्ञान बौद्ध तत्वज्ञानामध्ये अत्यंत व्यापक, अत्यंत महत्वाचे आहे. आणि करुणा आणि मैत्री म्हणजे सर्व प्राणी मात्राबद्दल मैत्री आणि सहानुभूती आपल्या हृदयामध्ये असणं आवश्यक आहे. ही तथागतांची शिकवण अत्यंत व्यापक, अत्यंत महत्वाची आहे. मित्रांनो, सध्याच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या जगामध्ये माणूस अत्यंत प्रगती करत आहे. माणूस माणसापासून लांब जात आहे. कुठेतरी माणसाच्या मनामध्ये प्रेमाची भावना कुठेतरी कमी होऊ पाहत आहे. त्या माणसाच्या हृदयामध्ये प्रेमाची भावना जागृत करायची असेल तर माणसाच्या मनामध्ये करुणा जागृत करणं अपेक्षित आहे. आणि बौद्ध तत्वज्ञानाचं अनुसरण जर केलं तर प्रत्येक मनुष्य प्राण्याचे जीवन व्यापन सुंदर होईल, सुखमय होईल, अशी भावना या ठिकाणी व्यक्त करायला हरकत नाही. तर समक्य अष्टांग मार्ग जे आहेत ते समक्य अष्टांग मार्गाचं पालन करणं आणि आपलं जीवन समृद्ध आणि शांतीच्या मार्गाने पुढे करणं हीच तथागतांच्या चरणी आपली प्रार्थना असेल. परत एकदा तथागतांना त्रिवार वंदन. बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर्वांना. आणि आपलं जीवन समृद्ध हो, शांतिमय हो, सुखी हो आणि समतेच्या वाटेनं आपण सर्वांनी जीवन यापन करावं अशी अपेक्षा ठेवतो. थँक्यू. धन्यवाद.